हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे. तर इकडे आम्ही अधिक मास असल्यामुळे गावाला गेलो होतो. पण गावाला 1 महिना बरोबर होतो. पण गावाला लग्न होतं माझ्या मिस्टरांच्या आत्याच्या मुलगीचं. तर तिचं लग्न असल्यामुळे आम्ही गावाला होतो 1 महिना बरोबर. पण लग्नाच्या आधी आम्ही गेलो होतो त्यावेळेस ती लग्नाची तयारी होती. लग्न जसं झालं तेव्हापासून सुतक होतं, तर कोणत्याच देवाला जायला भेटलं नाही. नाही ज्योतिबा वगैरे कोणताच देव नाही केला. मग येईपर्यंत सलग 2 वेळा सुतक होतं, त्यामुळे आम्ही कुठेच गेलो नाही. मग डायरेक्ट आम्ही मुंबईलाच आलो. आरू होती पाठीमागं, तर ती ज्योतिबा वगैरे करून आली. कारण ती आणि माझ्या नंदेची मुलगी आहे छोटी, तर त्या दोघी राहिल्या होत्या. तर त्या आल्या होत्या जाऊन. पण दिशा आणि मी तिच्या ॲडमिशनमुळे पुढे आलो होतो. हे तरी लग्न झालं त्याच दिवशी आले होते. तर मग आता म्हटलं ह्यांना चला आपण जाऊन येऊ मुंबईतलं सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी वगैरे त्यांचं तरी दर्शन घेऊन येऊ, म्हणून आम्ही इकडे दर्शन करण्यासाठी आलो होतो. आणि असं अचानकच ठरलं होतं, असं काही आधी प्लॅन नव्हतं की म्हणजे जाऊ वगैरे. अचानक ठरल्यामुळे मग आम्ही सगळे इकडे आलेलो आहोत. आता इकडे रिक्षाने आम्ही स्टेशनपर्यंत, तिथून नंतर ट्रेन पकडून इकडे दादरला उतरलेलो आहे. तर आता इथून आम्ही टॅक्सी पकडून मग पहिल्यांदा सिद्धिविनायकला जाणार, नंतर महालक्ष्मी, मुंबादेवी आणि नंतर गेट ऑफ इंडिया. थोडं शूट केलेलं आहे, तर तेच मी तुमच्याशी थोडं शेअर करत आहे. तर इकडे आता आम्ही दादरला स्टेशनला उतरलेलो आहे. पण इकडे मंदिरामध्ये आतमध्ये जास्त काही शूट करून देत नाहीत, त्यामुळे जास्त काही शूट केलेलं नाही. थोडंच क्लिप आहेत, तर त्या मी शूट केलेल्या आहेत. सिद्धिविनायकच्या इकडे आतमध्ये सुद्धा कोणत्याच मंदिरात शूट करून देत नाहीत, तरी पण थोडंसं अगदी म्हणजे क्लिप आहेत तर त्या घेतलेल्या आहेत. तर इथं आम्ही दादर स्टेशनला उतरून थोडं पुढे चालत जाऊन मग नंतर तिथे टॅक्सी पकडून मग आम्ही सिद्धिविनायकला जाणार आहोत. तर खूप ऊन होतं, एवढं ऊन होतं ना की बस काय विचारूच नका. पण कधीतरी जावंच लागेल. किती दिवस मे महिना आहे, ऊन आहे म्हणून नाही आम्ही म्हणत होतो, पण अचानक ठरलं मग निघालेलो आहोत. तर इकडे आता टॅक्सीत बसून आम्ही सिद्धिविनायकला चाललेलो आहोत. तर बाहेर पडल्यानंतर असं खूप ऊन लागतं असं वाटत होतं की, आणि घाम वगैरे सगळं एवढं ना, पण जायचं तर होतंच. सगळ्या देवांचं दर्शन वगैरे घ्यायचं होतं. त्याच दिवसाला सुद्धा खूप छान मास पडले आणि तिचं ही 10वी आहे, तर ती खूप छान पार पडली आहे. नंतर इथून पुढचं तिचं कॉलेजचं जे काही आहे ॲडमिशन वगैरे ते घ्यायचं आहे. म्हणजे ॲडमिशन तसं तिचं झालेलं आहे. आणि तिला चांगलं इथून पुढचे जे काही कॉलेजचं वगैरे असेल काही, तर तिचं सगळं सुरळीत व्यवस्थित व्हावे म्हणून म्हटलं दर्शनसुद्धा घेऊन यावं. आणि सगळं छान सुरुवात होईल नवीन मुलांचं. आता नवीन ह्याच्यात वर्गात वगैरे पदार्पण होणार, मग त्यांना चांगला आशीर्वाद वगैरे असं आपल्या मनात वाटत असतं की देवांचे लक्ष असावे वगैरे, सगळं व्यवस्थित व्हावे म्हणून म्हटलं चला जाऊ. पाऊस चालू झाला की नंतर काही नंतर तर काही जाता येणार नाही पटकन, कारण पावसाळ्यात वगैरे खूप पाऊस असतो आणि कुठे जायची इच्छा पण होत नाही. मग आता आम्ही इथं टॅक्सी करून सिद्धिविनायकला वगैरे निघालेलो आहे. तर मस्त असं खूप दिवसानंतर मुंबईत, म्हणजे मला वाटतं जवळजवळ आम्ही 1 वर्षानंतर आता आलो असेल, कारण आम्ही ठाण्याला राहिलो असल्यामुळे जास्त काही येणं होत नाही. लहानपण आमचं सगळं मुंबईलाच गेलेलं आहे, नायगावला वगैरे, वडाळा. तर इकडं मस्त असं सिद्धिविनायकचं दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही महालक्ष्मीला चाललेलो आहे. तर लहानपण सगळं आमचं ह्या साईडलाच गेलं आहे, दादर, नायगाव वगैरे त्या साईडला. त्यामुळं इकडं आलं की खूप पहिल्यातली आठवण येते, पहिल्याची शाळा, लहानपणीची वगैरे तिची आठवण येते. तर इकडे आम्हाला भूक लागली होती म्हणून वडापाव घेतला होता सगळ्यांना. तर त्यांना म्हटलं आता टॅक्सीत बसूनच खावा. मग नंतर इकडे त्यांना दोघींना वडापाव वगैरे दिला आणि आम्ही तिकडून आता महालक्ष्मीला निघालेलो आहे.
तर इकडे आम्ही आता महालक्ष्मीला येऊन पोचलेलो आहे. इकडे सुद्धा बांधकाम काहीतरी चालू आहे, रस्त्याचं वगैरे काम चालू असल्यामुळे म्हणजे खूप असं सगळे दगड वगैरे खाली होते. तर महालक्ष्मीला इकडे आतमध्ये आलो तर इकडं खूप गर्दी नव्हती, पण सिद्धिविनायकला खूप सारी गर्दी होती. आणि जवळजवळ आम्ही दीड ते 2 तास की नाही तिकडेच उभा होतो सिद्धिविनायकला. त्याच्यानंतर मग महालक्ष्मीला आलो. महालक्ष्मीला आल्यानंतर आम्ही जेव्हा आपण पाठीमागं जातो, तुम्ही गेला असाल की नाही माहीत नाही, पण तिथे पहिलं किती पाणी समुद्र असायचा, पण आता सगळा रस्ता वगैरे झालेला आहे. तर तिकडून मुंबादेवीला निघालो होतो, तर इथे आम्हाला अंबानीचा बंगला दिसत आहे, तर बघू शकता तुम्ही. तर त्याचंच थोडंसं शूट घेतलेलं आहे. तर ते अंबानीचं बंगल्याचं शूट वगैरे थोडं घेतलं. नंतर मुंबादेवीला गेलो, तर तिथलं सुद्धा जास्त काही शूट नाही केलं, कारण मोबाईल आहे तो माझा पूर्ण चार्जिंग आहे, तो संपत आलेला. नंतर आम्ही इकडे आलो गेट ऑफ इंडियाला. तर हे म्हटले चल जाऊया, खूप दिवस झाले गेलो नव्हतं. तर इकडे मस्त गेट ऑफ इंडियाला वगैरे आलं. इकडं आलो आम्ही 4-5 वाजले असते. खूप ऊन पण होतं, तरी पण ऊन सावली असं येतच होतं. तर इकडं मस्त असं गेट ऑफ इंडियाला आलो. मस्त फोटो वगैरे खूप दिवसानंतर काढले, कारण दिशा आर्यांना त्यांना आठवत होतं की आम्ही गेट ऑफ इंडियाला आल्यानंतर लहानपणीचं ते कशा म्हणायच्या, मला ही टोपी घे, हे गॉगल घे, हे घे, ते घे, ते सांगत होत्या. कारण लहानपणीचे फोटो आहेत, तर त्या घरी बघितल्यानंतर त्यांना आठवते की नंतर आम्ही तिकडे आतमध्ये समुद्रात वगैरे तिकडे सुद्धा आम्ही गेलेलो होतो ना. तर ते आता मुली नको म्हणतात आतमध्ये जायला वगैरे. तर इकडे मस्त असे थोडंसं शूट वगैरे घेतले, फोटो वगैरे काढले. आणि नंतर संध्याकाळी आम्ही रात्री 10-11 वाजले, बाहेरच जेवण वगैरे आम्ही घरी गेलो, पण शूट नाही केलं, कारण मोबाईल पूर्ण चार्जिंग आहे, दोघांचंही संपत आलेलं होतं. आणि दिशाच्या मोबाईलमध्ये जरी व्हिडिओ शूट केला तर तो इकडे येतच नाही, म्हणजे माझ्या मोबाईलवर काय प्रॉब्लेम होतो काय माहिती. म्हणून जेवढं होईल तेवढं शक्य शूट केलेलं आहे माझ्याच मोबाईलमध्ये. मस्त असं मोठा थांग असं समुद्र आहे, पूर्ण भरलेला होता. मस्त असं छान वाटलं. मस्त इथे फोटो वगैरे काढले, छान वाटलं. आणि खूप दिवसानंतर बाहेर आल्यामुळे मुलींनासुद्धा खूप छान वाटलं. मला वाटतं दिशा 10वीला गेल्यापासून आम्ही कधीच कुठे असं बाहेर गेलोच नव्हतो जास्त, कारण तिचे कंटिन्युअसली क्लास वगैरे स्कूल काही ना काहीतरी असायचं. मग तिला सुट्टी लागली, जसं सुट्टी लागली तसं आम्ही गावी गेलो होतो, लग्न होतं म्हणून. त्याचे पण थोडेफार व्हिडिओ केलेले आहेत, पण मी ते काही टाकलेलेच नाहीत. तर इकडं मस्त असं सगळ्यांनी एन्जॉय केले, मस्त असे छान छान फोटो वगैरे काढले. इथनं व्हिडिओ घे पप्पा, इथं बघा पप्पा. मस्त इकडे फोटो वगैरे काढले, गेट ऑफ इंडिया वगैरे बघितला. आता इथून आम्ही डायरेक्टली CSTला जाणार, आणि नंतर तिथून ट्रेन पकडून आम्ही ठाण्याला जाऊन, ठाण्याला आम्ही मस्त असं आमंत्रण हॉटेलमध्ये जेवलो, आणि नंतर आम्ही घरी गेलो. तर पण तिकडचं शूट नाही केलं, कारण मोबाईल एकदम लो झाला होता, 1-2% काहीतरी राहिला होता. तर इकडे थोडेसे फोटो आहेत, तर ते मी तुमच्याशी पुढे ॲड करते. तर मस्त असं सिद्धिविनायकचा वगैरे महालक्ष्मीचा फोटो वगैरे आहेत, तर ते मी तुमच्याशी थोडं शेअर केलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.